नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हातकणंगले पोलिसांची कारवाई. उसाच्या शेतात गांजाची लागवड उघड. 2.52 लाखांचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थांविरुद्ध हातकणंगले पोलिसांनी धडक कारवाई करत उसाच्या शेतात लपवून ठेवलेली गांजाची लागवड उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एका वृद्ध शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 2,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुर नंबर 108/2026 अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारा अधिनियमन 1985 NDPC ऍक्ट कलम 8 क 20(ब)(2)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अमित श्रीकांत कांबळे बन 986 हातकणंगले पोलीस ठाणे यांनी तक्रार दिली आहे. आरोपी सुकुमार भूपाल चौगले वय वर्ष 72 राहणार ढवळेमळा आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी स्वतःच्या शेतजमिनीत ऊस शेताच्या बांधावर गांजाची लागवड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या गट क्रमांक 1488 खाते क्रमांक 2001 मधील शेतात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सुमारे 6 ते 7 फूट उंचीची एकूण 8 गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन 16 किलो 840 ग्रॅम असून प्रति किलो 15,000 रुपये दराने त्याची किंमत 2,52,600 रुपये इतकी आहे. तसेच गांजाची झाडे यांची मुळे, माती व लागवडीसाठी वापरलेले साधने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव या करत आहेत. एकंदरीत शेतीच्या आडून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीवर पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर ठेवत मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.